नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष असे स्वागत करीत आहे। एक अतिशय आनंदाची बातमी सांगण्यासाठी आणि पुढील अतिशय महत्त्वाची आणि मोठी भरती प्रक्रिया सांगण्यासाठी तुम्हाला हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ बनवत आहे। आणि अशा प्रकारच्या अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणास सातत्यानं मिळत राहणार आहेत, म्हणून चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा पहा। आणि काय बातमी आहे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग मोकळा। 30,000 शिक्षकांच्या भरतीची प्रोसेस पवित्र पोर्टल मार्फत महाराष्ट्र सरकार चालवत आहे, सध्या सुरू आहे। आणि अजून महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट की 23,000 पेक्षा जास्त पदांची शिक्षकेतर भरतीची घोषणा शासनाने केलेली आहे। या पदांना मंजुरी दिलेली आहे। लवकरच जाहिरात येऊन फॉर्म भरण्याचं काम सुरू होणार आहे। आता कोणत्या कोणत्या पदांच्या या जाहिराती आहेत हे पाहणं गरजेचं आहे पहा। तर इथं पहा, लिपिक प्रयोगशाळा सहाय्यकांच्या 23,000वर पदभरतीचा मार्ग मोकळा। अनुदानित शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला मंजुरी, 14 वर्षानंतर भरती प्रक्रिया। महत्त्वाचे काही टायटल इथं पहा। पहिला इथं मुद्दा, संच मान्यते अभावी रखडली होती भरती। मग पहा, 4 एप्रिल 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार थेट भरतीच्या कोट्यातील 80% रिक्त पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली होती। मात्र संच मान्यता प्रक्रिया पूर्ण न झाल्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी 28 मे 2025 रोजीच्या पत्राद्वारे भरतीला स्थगिती दिली होती। आता ही स्थगिती उठवण्यात आली आहे। ओके, आता भरतीची प्रोसेस याच्यानंतर पुढे पहा, जवळपास 30,000 पदे रिक्त। राज्यात लिपिक संवर्गाची 25,000 पदे मंजूर असून 80% म्हणजे 18,400 पदे भरली जातील। पुढे प्रयोगशाळा सहाय्यकाची जवळपास 6,000 पदे असून त्यातील 5,000हून अधिक पदे भरली जातील। ओके, पुढे नागपूर जिल्ह्यातील 819 अनुदानित शाळांमध्ये लिपिक व प्रयोगशाळा सहाय्यकाची जवळपास 400 पदे भरली जातील। अर्थात नागपूर जिल्ह्याच्या एडिशनच्या पेजवर हे असल्या कारणानं नागपूरची स्पेशल दिली, असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा असतात। आता पुढे पहा, महासचिव यांची अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे। माध्यमिक शाळांमध्ये भरती होईल, मात्र कनिष्ठ महाविद्यालय जोडलेल्या शाळा महाविद्यालयाच्या संच मान्यतेचा पेच कायम आहे, तोही सुटावा अशी अपेक्षा आहे। ओके, अशा रीतीने आता डिटेल पहा की ही लोकमतची बातमी आहे। नागपूरच्या पेजला, खाजगी अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे। राज्य सरकारने कनिष्ठ लिपिक, पूर्ण वेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक या 3 संवर्गातील 80% रिक्त जागा भरण्यास मंजुरी दिली आहे। त्यानुसार लिपिक प्रयोगशाळा सहाय्यकाच्या जवळपास 30,000 जागा मंजूर पदांपैकी 23,000वर जागांची भरती होणार आहे। तब्बल 14 वर्षानंतर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे। शालेय शिक्षण विभागाने 11 ऑगस्ट 2026 रोजी शासन निर्णय जारी करून शिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालकांसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत। भरतीपूर्वी संबंधित संवर्गाची बिंदू नामावली मागासवर्ग कक्षाकडून तपासून घेणे बंधनकारक असेल। त्यानंतर प्रमाणित बिंदू नामावली व जाहिरातीच्या नमुन्यासह प्रस्ताव शिक्षणाधिकारी किंवा विभागीय शिक्षण उपसंचालकाकडे पाठवावा लागेल। सुधारित आकृतीबंधानुसार काय आहे, कुडाल राज्य संपुष्टात येणारी अतिरिक्त आणि समायोजनाची पदे याबाबतची कार्यवाही पूर्ण झाली आहे की नाही याची तपासणी केली जाईल। त्यानंतर संच मान्यतेनुसार मंजूर कार्यरत आणि रिक्त पदांची संख्या निश्चित केली जाईल।
ओके, अशा रीतीनं फार महत्वाची गोष्ट आणि फार महत्वाची घोषणा इथं रिक्त पदांसाठी प्रथम पदोन्नतीची प्रक्रिया राबवली जाईल, ही महत्वाची गोष्ट आहे. नियमित नियुक्तीने कार्यरत पात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी उपलब्ध असल्यास त्यांना पदोन्नती दिली जाईल. त्यानंतरही पदे रिक्त राहिल्यास अनुकंपा नियुक्ती केली जाईल. अशा रीतीनं या भरती प्रक्रियेची फार मोठी घोषणा झालेली आहे. 30,000 शिक्षक भरती आणि 23,000वर शिक्षकेतर भरती, म्हणजेच अनेक संस्थांमध्ये आता शिक्षक आणि शिक्षकेतर हे जी जागा शिल्लक होत्या त्या भरल्या जाणार आहेत आणि अनेक तरुणांना तरुणींना अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थींना उमेदवारांना याची फार मोठी संधी उपलब्ध होणार आहे. लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे, म्हणून सर्वांनी सावध राहा. याची अपडेट तुम्हाला लवकरच शासनाने घोषित केली तरी तुम्हाला लगेच कळवली जाईल. एक महत्वाची गोष्ट शेवटी सांगायची की आपल्या लेक्चरला लाईक कमेंट्स तर तुम्ही अवश्य करताय, सबस्क्राईब तर केलेलंच आहे, याचबरोबर हाईप करा. म्हणजेच कमेंट्स करायच्या जागेवरती अशा पद्धतीनं हाईप ऑप्शन असतो, त्या हाईपवर क्लिक करा, म्हणजे हाईप करा, जेणेकरून आपल्या या व्हिडिओला अतिशय महत्त्व प्राप्त होऊन अनेकांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचला जाईल. धन्यवाद. थँक्यू.